मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली ही योजना राज्य सरकारची सर्वात मोठी आणि महत्त्वाकांक्षी योजना मानली जाते. पण कोणत्याही नाण्याला दोन बाजू असतात मित्रांनो. या योजनेवरून आता मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला थेट आरसा दाखवला आहे. लाडक्या बहिणीसाठी तुमच्याकडे 40,000 कोटी रुपये आहेत, पण आयुष्यभर सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन द्यायला पैसे नाहीत, असा जळजळीत सवाल न्यायालयाने विचारला आहे. आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये आपण केवळ ही बातमी समजून घेणार नाही, तर या योजनेचे खरे वास्तव काय आहे, या योजनेतून खरंच महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत की हे केवळ एक राजकीय ओझे बनले आहेत, ज्यामुळे भ्रष्टाचार वाढतोय आणि इतर सरकारी कामे रखडत आहेत, याचे सखोल विश्लेषण करणार आहोत. चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. मुंबई उच्च न्यायालयात नुकतीच एका निवृत्त महिलेच्या याचिकेवर सुनावणी झाली. या महिलेचे नाव अधिकृतरित्या बाहेर आलेले नाही, परंतु ही महिला मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातून निवृत्त झाली होती. नियमानुसार तिला 7व्या वेतन आयोगानुसार निवृत्ती वेतन म्हणजेच पेन्शन आणि इतर लाभ मिळायला हवे होते. मात्र हे लाभ न मिळाल्याने तिने न्यायालयात धाव घेतली. जेव्हा या प्रकरणाची सुनावणी झाली तेव्हा महापालिकेच्या वकिलांनी एक धक्कादायक सत्य कोर्टासमोर मांडले. वकिलांनी सांगितले की या लाभांसाठी आमच्याकडे निधी उपलब्ध नाही, कारण राज्य सरकारकडून आम्हाला आवश्यक ती आर्थिक मदत मिळत नाही. ऐकल्यानंतर न्यायालयाने सरकारला खडेबोल सुनावले. न्यायालयाने स्पष्ट केले की जर तुमच्याकडे लाडकी बहीण योजनेसाठी 40,000 कोटी रुपये खर्च करण्याची क्षमता आहे, तर मग कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या पेन्शनसाठी पैसे कसे नाहीत? जर तुमच्याकडे निधीची कमतरता असेल तर अशा मोठ्या योजना बंद करण्याचा किंवा त्यांचा पुनर्विचार करण्याचा निर्णय घ्या. न्यायालयाच्या या स्पष्ट निरीक्षणामुळे आता सरकारच्या प्राधान्यक्रमावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोणतीही योजना कागदावर खूप छान दिसते, पण ती प्रत्यक्षात राबवताना अर्थव्यवस्थेची कसोटी लागते. लाडकी बहीण योजनेची आकडेवारी पाहिली तर ती चक्रावून टाकणारी आहे. चला सविस्तर सांगतो. सर्वप्रथम एकूण नोंदणी सुमारे 2,43,00,000 महिलांनी या योजनेअंतर्गत नोंदणी केली होती. द्वितीय, प्रति महिना रक्कम प्रत्येक लाभार्थी महिलेला दरमहा 1,500 रुपये दिले जातात. तृतीय, वार्षिक खर्च या योजनेचा राज्याच्या तिजोरीवर वार्षिक सुमारे 43,740 कोटी रुपयाचा प्रचंड मोठा बोजा पडत आहे. एकीकडे राज्यावर आधीच हजारो कोटींचे कर्ज असताना एवढ्या मोठ्या रकमेची तरतूद करणे म्हणजे राज्याच्या आर्थिक संतुलनाशी खेळण्यासारखे आहे, असे अनेक अर्थतज्ञांचे मत आहे. ज्या योजनेत हजारो कोटी रुपये वाटले जातात तिथे भ्रष्टाचाराला आणि त्रुटींना मोठी जागा मिळते मित्रांनो. या योजनेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. योजनेतील पारदर्शकतेवर मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत. चला मुद्द्याने सांगतो. सर्वप्रथम, मोठ्या प्रमाणावर अपात्रता. महिला व बाल कल्याण विभागाने नुकत्याच केलेल्या पडताळणीत तब्बल 71 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. KYC प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे त्यांना योजनेतून वगळण्यात आले आहे. द्वितीय, बोगस लाभार्थी. या योजनेचा फायदा घेण्यासाठी अनेक सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरातील महिलांनी अर्ज केले, जे नियमांच्या विरोधात आहेत. तृतीय, पुरुषांचा प्रताप. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे काही प्रकरणांमध्ये चक्क महिलांच्या नावावर पुरुषांनी अर्ज करून या योजनेचे पैसे लाटल्याचे प्रकारही उघडीस आले आहे. चौथं, श्रीमंतांचा डल्ला. ज्या महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, ज्यांना या 1,500 रुपयांची अजिबात गरज नाही, अशा अनेक महिलांनीही या योजनेचा लाभ घेतला आहे. यावरून हे स्पष्ट होते की सरकारी यंत्रणेत असलेल्या त्रुटींचा फायदा घेऊन भ्रष्टाचाराने या योजनेतही शिरकाव केला आहे. आता आपण सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे वळूया. ही योजना खरंच महिलांना स्वतःच्या पायावर उभी राहायला मदत करत आहे का? याचे उत्तर हो आणि नाही असे दोन्ही आहे. आपण दोन्ही बाजू समजून घेऊया. पहिले सकारात्मक बाजू पाहूया. समाजातील अत्यंत गरीब आणि तळागाळातील महिलांसाठी दरमहा मिळणारे 1,500 रुपये हा एक मोठा आधार आहे. या पैशातून त्या घरातील किराणा, मुलांच्या शाळेचा खर्च किंवा स्वतःच्या आरोग्यासाठी लागणारी औषधे घेऊ शकतात. या छोट्या रकमेमुळे घरातील आर्थिक निर्णयांमध्ये त्यांचे थोडे का होईना महत्त्व वाढले आहे. काहींना या पैशातून छोटी बचत करून स्वतःचे छोटे व्यवसाय जसे की शिवणकाम, पापड, लोणचे बनवणे,
सर्व करण्याचा प्रयत्न केला आहे. चला आता नकारात्मक बाजू आणि अर्थव्यवस्थेवरील परिणाम जाणून घेऊया. दुसरीकडे व्यापक दृष्टिकोनातून विचार केल्यास चित्र चिंताजनक आहे. मुद्द्याने सांगतो. सर्वप्रथम विकासाला खीळ. या योजनेसाठी 40,000 कोटी रुपये वळवल्यामुळे राज्याचे इतर महत्त्वाचे प्रकल्प रखडले आहेत. रस्ते, पूल, रुग्णालय, शाळा आणि पायाभूत सुविधांसाठी निधी कमी पडत आहे. द्वितीय, इतरांवर अन्याय. मुंबई उच्च न्यायालयाच्या उदाहरणातून हे स्पष्ट होते की ज्यांनी आयुष्यभर सरकारची सेवा केली त्यांना त्यांच्या हक्काचे पेन्शन मिळत नाहीये. म्हणजेच एका वर्गाला खुश करण्यासाठी दुसऱ्या वर्गाचा बळी दिला जात आहे का? तृतीय, स्वावलंबन की परावलंबन. महिना 1,500 रुपये दिल्याने महिला खऱ्या अर्थाने सक्षम होत नाही. हे केवळ तात्पुरते मलमपट्टी म्हणजे बँडेड सोल्युशन आहे. खरे सक्षमीकरण तेव्हाच होईल जेव्हा महिलांसाठी सुरक्षित रोजगार निर्माण होतील, त्यांना कौशल्य विकासाचे म्हणजे स्किल डेव्हलपमेंट प्रशिक्षण मिळेल आणि महिला सुरक्षेचा प्रश्न सुटेल. केवळ रोख रक्कम वाटल्याने समाज परावलंबी म्हणजे डिपेंडंट बनवण्याचा धोका असतो. न्यायालयाच्या कठोर निरीक्षणानंतर आता राज्य सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. सरकारने आता केवळ राजकीय फायद्याचा विचार न करता राज्याच्या हिताचा विचार करणे गरजेचे आहे. सविस्तर सांगतो. सर्वप्रथम सखोल पडताळणी. सरकारने आता सुरू केलेली ई-KYC मोहीम अत्यंत कडक पद्धतीने राबवणे आवश्यक आहे. जे खरोखरच गरजू आहेत त्यांच्यापर्यंत ही मदत पोहोचवली पाहिजे. द्वितीय, पात्रतेचे निकष कडक करणे. सदन कुटुंबातील महिलांना या योजनेतून त्वरित बाहेर काढले पाहिजे. तृतीय, निधीचे संतुलन. लोक कल्याणकारी योजना नक्कीच असाव्यात, पण त्या चालवताना राज्याची अर्थव्यवस्था कोलमडणार नाही आणि शिक्षक, कर्मचारी किंवा इतर अत्यावश्यक सेवांच्या निधीला कात्री लागणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. थोडक्यात सांगायचे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एका चांगल्या हेतूने सुरू केलेली योजना असू शकते, पण तिची सदोष अंमलबजावणी आणि राज्याच्या तिजोरीवर पडणारा असंख्य ताण यामुळे ती सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला केवळ एक ताकीद दिलेली नाही, तर भविष्यातील मोठ्या आर्थिक संकटाची चाहूल दिली आहे. महिलांचे सक्षमीकरण हे केवळ त्यांच्या बँक खात्यात पैसे टाकून होत नाही, तर त्यांना स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभे राहण्यासाठी योग्य शिक्षण, रोजगार आणि सुरक्षित वातावरण देण्याने होते. हे सत्य आपण जेवढ्या लवकर स्वीकारू तेवढे राज्याच्या आणि समाजाच्या भल्याचे राहील. आता या सर्व प्रकरणावर आणि न्यायालयाच्या टिप्पणीवर राज्य सरकार काय पावले उचलते आणि योजनेत खरोखर पारदर्शकता आणते की नाही याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? लाडकी बहीण योजना राज्यासाठी खरंच फायदेशीर आहे की केवळ निवडणुकीसाठी केलेली ही एक तडजोड आहे? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.